पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी येथील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या 37 क्रशर व्यवसाय सील करून तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी दिवसभर धडक कार्यवाही केली. बुधवार दिनांक 9 जुलै रोजी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी टोप कासारवाडी परिसरातील अवैध उत्खनन व शासनाकडे जमा होणारा महसूल याबाबतचा विधान परिषदेत तारांकित प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाचा महसूल चुकवणाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले होते. टोप कासारवाडी येथील खाण व क्रशर व्यवसाय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मंत्री बावनकुळे यांनी अनाधिकृत उत्खनन करणाऱ्या दगडखाणी क्रशरवर कार्यवाही करणार असल्याची प्रसिद्ध झालेली बातमीवरून हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी सीमा मोरया, पांडुरंग धुमाळ, अमित लाड, सचिन कांबळे, अमोल कोटे यांच्या पथकाने धडक क्रशर सीलची कार्यवाही सुरू केली आहे. टोप व कासारवाडी परिसरात एकूण 46 क्रशर आहेत. ज्या क्रशर व्यावसायिकांशी ट्रेंडिंग लायसन्स, परवाना, प्रदूषण महामंडळाचे पत्र, परवानगी घेतली नाही, रॉयल्टी भरलेली नाही अशा व्यवसायांवर महसूल विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. ट्रेंडिंग परवाना सक्तीचा केला आहे, पण टोप आणि कासारवाडी येथील 46 पैकी 37 व्यावसायिकांनी ट्रेंडिंग परवानाच काढलेला नाही. तसेच कित्येकांच्याकडे प्रदूषण महामंडळाचे परवानगी पत्रच नाही. दगड उत्खनन करणाऱ्या अनेकांनी रॉयल्टी भरलेली नाही. कित्येक जण विना परवाना, विना रॉयल्टी उत्खनन करत आहेत. अशांवर कार्यवाही सुरू करून हे क्रशर सील केले आहेत. तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता मंडलाधिकारी तलाठी कोतवाल यांना विनापरवाना आणि अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांच्यावर कार्यवाही करावी असे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी दिवसभर टोपमधील 37 क्रशरवर कार्यवाही करण्यात आली. RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर. फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.